श्री नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असो। श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट, वीरकरवाडी, म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा। श्री नागोबा देवाच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 ते गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भरणार असून या यात्रेत शेळ्या, मेंढ्या, जनावरे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। सदर यात्रेत जातिवंत खिलार जनावरांचा शेकडो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत। तरी जनावरांचे मालक, यात्राप्रेमी लोक, पैलवान, कुस्ती शौकीन यांनी या संधीचा लाभ घ्यावा। आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील लोधवडे पवार वस्तीजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या अपघाताने पळशी गावावर शोककळा पसरली। भाच्याचा वाढदिवस साजरा करून परतीच्या वाटेवर निघालेल्या दोन चुलत भावांचा एका बेफाम स्विफ्ट कारने घेतलेला बळी संपूर्ण गावासाठी दुःखद धक्का देऊन गेला। मृतांमध्ये सुनील छगन देवकुळे आणि अभिनंदन विलास देवकुळे दोघेही राहणार पळशी तालुका मान यांचा समावेश आहे। दोघेही त्यांचा भाचा संस्कार याच्या वाढदिवसानिमित्त गोंदवले येथे आले होते। वाढदिवसाचा कार्यक्रम, नातेवाईकांसोबतचे जेवण, हास्य, उत्साह आणि याच आनंदी भेटीवर पाणी फेर घडला हा हृदयद्रावक अपघात। वाढदिवस साजरा करून दोघेही मोटरसायकलवरून घरी पळशीला निघाले, मात्र सातारा पंढरपूर रोडवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने विचार न करता रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला जबर धडक दिली। धडकेची तीव्रता एवढी भयावह होती की दोघेही जागीच ठार झाले। सुनील देवकुळे हे ऊसतोड मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर अभिनंदन देवकुळे हे घरातील जनावरे सांभाळून कुटुंबाला हातभार लावत होते। कष्टाने दिवस काढणाऱ्या या दोन तरुणांचे अकाली निधन गावासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठी पोकळी निर्माण करून गेली आहे। अपघाताची माहिती मिळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। तेथे उपस्थित लोकांसह त्यांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत करत रस्ता मोकळा करून घेतला। मृतदेह हलवण्यासाठी वेगळी गाडी उपलब्ध नसल्यानं स्वतःच्या पोलीस वाहनात त्यांनी एक मृतदेह ठेवला, तर दुसरा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने दुसऱ्या वाहनातून दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना केला। पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि संवेदनशीलता उपस्थित नागरिकांनी कौतुकाने पाहिली। या प्रकरणी स्विफ्ट कार चालकाविरुद्ध BNS कलम 281, 125A, 125B तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 आणि 134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। चालक फरार असून शोध सुरू आहे। तपास उपनिरीक्षक मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।